नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये. मी आहे आपल्यासह साक्षी. तर घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही खास बातम्यांचा. धाराशिव येथील कळंब शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा. ईसीजी मशीन वेळेत न काढल्याने रुग्णाला चटके बसल्याचा आरोप. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर विदर्भात पुन्हा पावसाचे आगमन. अकोला, अमरावती, यवतमाळला येलो अलर्ट. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सिंहस्थ तयारीवर महत्त्वाची बैठक. नाशिकच्या खड्ड्यांचा आढावा तर रस्ते दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधीवर निर्णयाची शक्यता. नाशिक येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रकार परिषद. सिंहस्थ विकास कामे आणि पक्ष प्रवेशांबाबत भूमिका मांडणार. नागपूरच्या डॉक्टर खुशी पवन मुंदडा यांचा सांगलीत अपघाती मृत्यू. MS चे शिक्षण घेत असताना काळाचा घाला. पंढरपुरात अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई. 4.87 लाखांचा मुद्देमाल जप्त. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. अमरावती येथे मुथूट फिनकॉर्प घोटाळा प्रकरणात शाखा व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा. मुख्य आरोपी अटकेत. 1.5 कोटींच्या अपहाराची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता. दहीहंडीसाठी यंदा 1.60 लाख गोविंदांना शासनाकडून विमा संरक्षण. वाढत्या प्रतिसादामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली. 3 वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज भंडारा बंद. फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची नागरिकांची मागणी. सध्यासाठी एवढाच. अशाच खास बातम्यांसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.